हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजले तर सकाळचे 7:30 आणि आम्ही आत्ता उठलो आहोत. आणि आम्ही लवकर यासाठी उठलो आहोत कारण आम्ही जाणार आहोत गाणगापूरला आणि आम्हाला तिथं वेळेत पोचायचं आहे. आणि इथे अजून ब्रशच चालू आहे. होय, आता ब्रश वगैरे चालू आहे गाईज. त्यानंतर नाश्ता वगैरे करून मग साक्षीच्या घरी भेटून मग आम्ही गाणगापूरला जाणार आहोत. तर गाईज मी व्हॉइस ओव्हरच लावणार आहे कारण क्लिअर आवाज येत नाही गर्दी असल्यामुळे. सो कंटिन्यू रहा. गुड मॉर्निंग साक्षी. तर गाईज आता आमची अंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आम्ही करणार आहोत नाश्ता. गाईज नाश्ता वगैरे नाश्ता वगैरे करून आपण भेटू. अजून आम्ही रेडी झालो नाही आणि रेडी झाल्यानंतर आम्ही चौघांना पण दाखवतो कारण आम्ही आलो आहोत अक्कलकोटमध्ये हिच्याकडे. तर गाईज आम्ही झाली आहे रेडी आणि आता आम्ही जात आहोत साक्षीच्या घरी. सो तुम्हाला साक्षींचं घर पण दाखवेल. आणि आता आम्ही चाललो आहोत खाली 4 व्हीलरमधून. फक्त हाय कर तिकडं. साक्षी हाय कर. मनोज हाय कर. वरून हाय कर. सगळ्यांना हाय बाय वगैरे करून गाईज आम्ही निघालो आहोत आता साक्षी त्यांच्या घरी. कारण आम्ही ठरवलं होतं काही झालं तरी आम्हाला सकाळीच जायचं आहे त्यांच्या घरी. कारण आम्हाला संध्याकाळी वेळ मिळणारच नव्हता अजिबात. कारण आम्हाला संध्याकाळी 8 वाजताची आरती मंदिरामधली घ्यायची होती. मग त्यामुळे म्हटलं की आपण काही झालं तरी सकाळीच जायचं. मग फायनली आम्ही आलो आहोत साक्षी त्यांच्या घरी. आणि बघू शकता गाईज हे आहे साक्षी त्यांचं घर. तुम्ही म्हणाल की पूर्ण व्हिडिओ का नाही घेतला. कारण गाईज फर्स्ट टाईम आम्ही असं गेलो होतो आणि त्यांच्याशी बोलणं हे आम्हाला महत्त्वाचं होतं. कारण अनकम्फर्टेबल होतं कुठे जरी गेलो तरी फर्स्ट टाईम. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता गाईज आम्ही निघालो आहोत गाणगापूरला. आणि रात्रभर पाऊस पडल्यामुळे ना सगळीकडे हिरवळच दिसत आहे. आणि पाणी पण भरपूर साठलं होतं गाईज. हे व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण आम्ही ट्रेनमधून पण सगळं ऑब्झर्वेशन केले. त्यानंतर फायनली आम्ही आलो आहोत गाईज गाणगापूरमध्ये. आणि तुम्ही बघू शकता गाणगापूरमध्ये इतकी जास्त अशी काही गर्दी नव्हती. हेवी गर्दी अशी काही नव्हती. पण हां, लोक येत होते दर्शनासाठी. आणि खरंच गाईज मी पण फर्स्ट टाईम आले होते. आणि मंदिरामध्ये आत गेल्यानंतर ना गाईज हे इतके राऊंड होते. कदाचित माझ्यामध्ये 5 राऊंड तरी असे घातल्यानंतर मग आपण तिथून बाहेर येत होतो. आणि हे माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होतं कारण मी गाणगापूरला गेलेच फर्स्ट टाईम. आणि खरंच मला तरी खूप भारी वाटलं. आणि खूप लोक म्हणतात तिथे भूतं वगैरे काढतात हे. आणि ती गोष्ट खरी आहे गाईज. मी डोळ्यांनी पाहिले आहे पण मी तो व्हिडिओ नाही घेतला कारण मी स्वतःच घाबरट आहेत आणि म्हणून मी नाही घेतला. मग त्यानंतर गाईज तुम्ही बघू शकता इथं चालू आहे पारायण वगैरे. आणि हे आहे संगम म्हणजेच काय जिथे दत्त महाराज एका झाडाखाली येऊन बसले होते. तर ते हे ठिकाण आहे. तिथे लोक पारायण वगैरे करत होते. आणि रात्रभर भरपूर पाऊस झाला आहे गाईज, भरपूर. त्यामुळे तुम्ही बघू शकता नदीसुद्धा काठोकाठ भरली आहे. आणि इतकं सुंदर वाटत होतं ना. आम्ही पण पाऊस येत होता त्यावेळी म्हणून तिथे थांबलो होतो. आणि बघू शकता प्रत्येकाच्या इच्छा असतात काहीतरी. मग प्रत्येकाने काही ना काही आपल्या इच्छा बांधून ठेवलेल्या आहेत तिथं. मग त्यानंतर गाईज तुम्ही बघू शकता पाऊस पण येत होता आणि आम्हाला लागली होती भूक कारण आम्ही काहीच जेवलो नव्हतो. वाजले होते 3:45. मग म्हटलं आता व्हिडिओ सगळं बंद, पहिला जेवण. मग फायनली आम्हाला एक हॉटेल मिळालं. खूप हॉटेल शोधल्यानंतर. आणि कोणाचा काहीही कशाशीही संबंध नव्हता कारण सगळे भुकेले प्राणी होते. मग त्यानंतर गाईज आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून निघालो आमच्या रूमवरती. मग बघू शकता हा गाईज संध्याकाळी 6 वाजताचा व्ह्यू आहे. आल्यानंतर आम्ही झोपून गेलो होतो. मग म्हटलं व्ह्यू तरी घेऊया कारण व्हिडिओ घेता आला त्यामुळे व्ह्यू तरी घेऊया. मग फायनली गाईज आम्ही आवरून वगैरे रेडी होऊन गेलो रात्री 8 वाजता स्वामी महाराजांच्या मंदिरमध्ये. आणि खरंच गाईज तुम्हाला सांगतो हा एक्सपिरियन्स ना अतिशय सुंदर होता. असं हातावर काटे येत होते गाईज. इतकी सुंदर आरती होती. 8 ते 9 आरती असते संध्याकाळी.
आणि आमच्यासमोर एक माणूस उभा होता, तो इतका रडत होता गाईज. आरती जोपर्यंत चालू होती तोपर्यंत तो उंडक्या देऊन रडत होता. म्हणजे विचार करा की त्याची किती भक्ती, म्हणजे दृढ भक्ती आहे, किती म्हणजे त्याचा विश्वास आहे देवावर. आणि बघू शकता गाईज, हे आहे संध्याकाळी 9 वाजताचं दृश्य. लोक किती येत आहेत बघा गाईज. आणि पाठीमध्ये तर अफाट गर्दी होती. ही गर्दी काहीच नाही आहे, ही गर्दी पुढची आहे. आम्ही बॅक साईडच्या दरवाजाने आल्यामुळे आम्हाला पुढे उभारता आलं. हे आमचं नशीब म्हणलात तरी चालेल. मग त्यानंतर गाईस आम्ही चाललो होतो अन्नछत्राकडे, म्हणजे प्रसाद घेण्यासाठी. आणि आम्ही ठरवलं होतं काही झालं तरी महाराजांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपण प्रसाद घेणं म्हणजे घेणं. मग त्यानंतर गाईस तुम्ही बघू शकता की महाराजांच्या मूर्तीजवळ कितीतरी लोक फोटो वगैरे काढत होते. पण आम्ही म्हटलं पहिला प्रसाद वगैरे घेऊन मग आम्ही यायचं तिथं. मग बघू शकता गाईज, हे आहे आतमध्ये गर्दी, बाहेरची गर्दी काहीच नाही आहे. आम्ही इथे सुद्धा बॅक साईडच्या दरवाजानेच आलो होतो. आणि खरं तर गाईज तुम्ही बघू शकता इतकी सुंदर व्यवस्था असते ना इथं. खरंच गाईज तुम्ही समोरून बघा, खरंच खूप सुंदर आहे. आणि बघू शकता किती छान असा प्रसाद आहे. तुपाचा शिरा, चपाती, ढबूची भाजी, भात, आणि जसं तुम्हाला हवं ना तसं प्रसाद द्यायला सुद्धा येत होते. म्हणजे कोणी उपाशी कोणी जाणार नाही. जेवढं हवं तेवढं तुम्ही पोट भरून प्रसाद घेऊ शकता. आणि बघू शकता गाईज तुम्ही इथे महाराजांची सगळ्यात मोठी मूर्ती आहे. आणि महाराजांच्या मूर्ती व्यतिरिक्त पण खूप गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील. मग त्यानंतर फायनली आम्ही गाईज मूर्तीच्या समोर गेलो. आम्ही सुद्धा इथे 4-5 फोटो वगैरे घेतले. आणि त्याच्या एक्झॅक्ट साईडला ना गाई छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती होती. मग गाईज नेक्स्ट डे आमची ट्रेन होती 7:45 वाजता. आम्ही काही व्हिडिओ घेतला नाही, डायरेक्ट रेडी होऊन आम्ही निघालो. कारण गाईज इथेच वाजले होते 7:07 मग म्हटलं आता इकडे तिकडे बघणे नाही, थांबणे नाही, स्ट्रेट जाणे. मग फायनली गाईज आम्ही निघालो आमच्या रेल्वे स्टेशनवरती. कारण आम्हाला भीती होतीच गाईज की ट्रेन मिळेल की नाही, मिळेल की नाही. आणि मिळायलाच पाहिजे गाईज, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आज पोहोचायचं होतं. सो फायनली आम्हाला मिळाली आमची ट्रेन. आणि मग या दोघांना बाय बाय करून आम्ही निघालो. आणि खूप कसं तरी वाटत होतं, पण काय करणार, जावं तर लागेल. मग फायनली गाईज आम्हाला खाली म्हणजे ट्रेनमधली ना असं आम्हाला स्लीपर कोचच हवं होतं. पण काय करणार, आम्हाला म्हणजे ऑनलाईन बुकिंग बंदच झालं जोपर्यंत आम्ही करू तोपर्यंत. कारण आम्हाला काही धावपळ इतकी होती ना, आम्हाला काही सुचतच नव्हतं. सो फायनली गाईज आम्ही आलो इचलकरंजीमध्ये. आणि आता आम्ही निघालो टमटमने घरी. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गाईज. बाय बाय गाईज, टेक केअर. आणि तुम्ही सुद्धा अक्कलकोटला नक्कीच या. बाय बाय.